आज आपण ओल्या नारळाचे छान असे मावा मोदक बनवणार आहोत. कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारे हे ओल्या नारळाचे मावा मोदक इतके छान लागतात की तुम्हाला विकतचे सुद्धा मोदक असे मिळणार नाहीत किंवा तुम्ही असे मोदक आजपर्यंत तरी बनवले नसतील. तर रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा. अतिशय मऊसूत तोंडातल्या तोंडात विरघळणारे असे छान चवीचे मोदक तयार होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे नारळ. तर तुम्ही एका नारळाचे बनवू शकता, 2 नारळांचे बनवू शकता. तर मी या ठिकाणी 2 नारळ आहेत, त्याचे तुकडे झालेले आहेत. तर 2 नारळांचे मी मोदक बनवणार आहेत. बाकीचं साहित्य आपण पुढे पाहणार आहोत. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या खोबऱ्याच्या वरची काळी पाट काढून घ्यायची आहे. जसं ते आपण बटाट्याची वरची साल काढतो त्या चॉपरने काढून घ्यायची वरची काळी पाट खोबऱ्याची, म्हणजे मोदक दिसायला आकर्षक दिसतात. नाही काढलीत असंच तुम्ही घेतलं तरी देखील चालेल. काळी पाट काढून खोबरं अशा पद्धतीने कापून घेतलेलं आहे. आता कापून झाल्यानंतर हे खोबरं मोजून घ्यायचं. तर मी ह्या वाटीने मोजलं तर 2 वाट्या माझं खोबरं भरलेलं आहे. आता 2 वाट्या खोबऱ्यांसाठी बाकीचं आपण जे साहित्य घेणार आहोत ते ह्याच वाटीने घेणार आहोत, म्हणून मी तुम्हाला वाटी दाखवली. तर खोबरं मोजून घ्यायचं किती भरतं ते, आणि मग त्या प्रमाणात आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं खोबरं घालून घेतलं. आता हे आपल्याला छान बारीक दळून घ्यायचं आहे. तुम्ही 2 बॅचमध्ये पण दळू शकतात. तर एका नारळामध्ये 11-12 मोदक तयार होतात. 2 नारळांमध्ये 22-24 मोदक तयार होतात. 24-25 मोदक तयार होतील. तर या ठिकाणी मिक्सरला छान बारीक असं खोबरं दळून घेतलेलं आहे. आता गॅसवर एक कढई ठेवायची. कढईमध्ये एक लहान चमचा आपल्याला तूप घालायचं आहे. आणि ह्या तुपामध्ये आपल्याला सगळं बारीक करून घेतलेलं खोबरं घालायचं आहे. आणि खोबरं छान 4-5 मिनिट आपल्याला परतवून घ्यायचं आहे. याच्यामुळे खोबऱ्याला छान चव येते. तर सगळं मिक्सरच्या भांड्यामधलं जे खोबरं आहे ते आता आपण तुपामध्ये घालून मस्त परतवून घेणार आहोत 4-5 मिनिट. सर्व खोबरं कढईमध्ये घालून घेतलेलं आहे. आता परतवून घेऊया. चार 5 मिनिट झाल्यानंतर खोबरं जे आहे ते थोडंसं सुकं होतं आणि छान परतवलं जातं, आणि परतवल्यामुळे छान चव लागते मोदकांची. आता ज्या वाटीने आपण 2 वाट्या खोबरं घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी खोबऱ्यासाठी अर्धी वाटी साखर घालायची आहे. खोबरं परतून झाल्यानंतर साखर घालायची. तर अर्धी वाटी साखर घातली. आणि ह्याच वाटीने 2 वाटी खोबऱ्यासाठी आपल्याला 2 वाट्या दूध घ्यायचं आहे. आणि हे दूध आता खोबऱ्यामध्ये घालून साखर आणि दूध मिक्स करून घेऊ. आता आपल्याला गॅसवर हे सगळं सारण छान घट्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. हळूहळू खोबरं सगळं दूध शोषून घेतो आणि त्याचा छान मावा तयार होतो. इतके सोपे आहेत. बस फक्त बाकीचं काहीच साहित्य आपल्याला यात घालायचं नाही आहे. तर या ठिकाणी छान असं आता आपण दूध आणि साखर जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे दूध पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे. खूप वेळही नाही लागत. 10 ते 15 मिनिटामध्ये दूध जे आहे ते घट्ट होतं आणि मस्त ओल्या नारळाचे मावा मोदक तयार होतात. तर बघा, छान रंग येण्यासाठी मी थोडेसे केसर घातलेलं आहे. असेल तर घाला, नाही घातलं तरी देखील चालेल. केसर घालून घेतलेलं आहे. यामुळे ना थोडासा छान रंग येईल मोदकांना. नाही घातलं तरीसुद्धा हे जसं जसं सारण घट्ट होत जातं तसं तसं याचा रंग देखील बदलत जातो. छान पिवळसर रंग येतो. तर बघा, हळूहळू छान घट्ट होत चाललेलं आहे सारण आणि दुधाचा छान मावा तयार होतो आणि मस्त ओल्या नारळाचे मावा मोदक तयार होतात. बघा, हळूहळू पूर्ण असं दुधाचं रूपांतर माव्यामध्ये झालं आणि सगळ्या खोबऱ्याने ते शोषून घेतलं. मस्त या ठिकाणी घट्ट सारण झालेलं आहे. घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला सारण जे आहे ते गॅसवर तयार करून घ्यायचं आहे, म्हणजेच दूध आटवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि गॅस बंद करून हे सारण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलचीची पावडर, जायफळची पावडर पण घालू शकतात, पण नका घालू.
नुसते नारळाचे आणि छान माव्याचे मोदक चवीला अप्रतिम लागतात. नक्की बनवून बघा. 3 ते 4 दिवस टिकतात. अगोदरच तुम्ही हे मोदक तयार करून ठेवू शकता. तर बघा अगदी सारण मस्त घट्ट झालेलं आहे आणि थंड झालेलं आहे. आता थोडेसे पिस्त्याचे काप घातलेले आहेत मोदक छान आकर्षक दिसावे म्हणून. नाही घातलेत असतील तर घाला, नाही घातले तरी देखील चालेल. आता पिस्त्याचे जे काप आहेत ते मिक्स करून घेते. अगदी मऊसूत असं मस्त सारण आपलं तयार झालेलं आहे मोदकांचं. आता मोदकांचा जो साचा आहे त्याच्यामध्ये आपण मोदक मस्त तयार करून घेणार आहोत. तर या ठिकाणी लहान साचा आहे. लहान साच्यामध्ये आता आपण सगळे मोदक तयार करून घेऊ. सारण भरून प्रेस करायचं आहे मध्ये, म्हणजे मोदकाला आकार छान येतो. बघा अगदी मस्त असा मोदक या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. आता अशाच पद्धतीने सगळे मोदक आपण बनवून घेणार आहोत. म्हणजे खूप झटपट मोदक तयार होतात हे, आणि चव तर खूपच छान लागते बाकीच्या सगळ्या मोदकांपेक्षा. मला तर हे मोदक खूप आवडले. तुम्ही पण नक्की बनवून बघा. तुम्हाला देखील खूप आवडतील आणि सगळ्यांनाच आवडतील. तुम्ही ज्यांना पण देणार त्यांना पण. तर अशाच पद्धतीने सगळे मोदक आपले आपण तयार करून घेणार आहोत. एक एक करून सगळे मोदक या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत आणि अगदी मस्त सुरेख असा रंग आलेला आहे. ओल्या नारळाचे मावा मोदक जर तुम्हाला आवडले असतील तर जास्तीत जास्त जणांपर्यंत रेसिपी शेअर करा. रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. हे बघा अगदी मऊसूत आणि छान असं बाइंडिंग बघा किती छान आहे मोदकांना. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.